रस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान श्रीदेव वेतोबावरती आधारित मालिकेचा भव्य लॉन्चिंग सोहळा 17 जुलैला सावंतवाडीत होणार आहे. याबाबतची माहिती सन मराठीचे प्रसिद्धी प्रमुख विनय नलावडे आणि अभिनेते आशिष पवार यांनी दिली आहे. 17 जुलैला संध्याकाळी 5 वाजता आपण वैश्यभवन जो हॉल आहे तिकडे आपण एक कार्यक्रम घेणार आहोत. पहिल्यांदा जसंच वेतोबा आपला जो चित्रपाल जो श्रीदेव वेतोबा आहे त्याची मालिका आपण त्या दिवशी लॉन्च होणार आहे. आणि एक विशेष कार्यक्रम म्हणजे 7 वाजता ज्या वेळेला ती लॉन्च होईल त्याच वेळेला आपण इथे प्रेक्षकांना दाखवणार आहोत. माझं नाव विनय नलावडे. तर मी सन मराठी वाहिनीतर्फे आज इथे बोलतो आहे. आणि हे आशिष पवार, अभिनेते आशिष पवार. तर ते कार्यक्रमाचं सगळं सूत्रसंचालन प्लस महिलांबरोबर जे कार्यक्रम होणार आहेत तर ते सगळे ते कंडक्ट करणार आहेत. जसं मी बोललो तसं 17 तारखेला 5 वाजता पहिल्यांदा आम्ही एक मोठा कटआउट लावतो आहे. मोती तलाव जे आहे ना तिथे 30 फुटाचं एक कटआउट लागणार आहे. आणि तो आजच बहुतेक लागेल. तो 3 दिवस सलग लागणार आहे. आणि सोमवारी 5 वाजता आम्ही तिकडे आरती करणार आहोत. 5 वाजता 5 वाजल्यानंतर आम्ही 6 वाजता इथे वैश्यभवन हॉलमध्ये येणार आहोत. आणि 6 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर 6 ते 7च्या दरम्यान तिकडे आम्ही महिलांबरोबर एक एंगेजमेंट गेम्स किंवा असं कार्यक्रम, जसं कोणाला गायचं असेल, कोणाला काही परफॉर्म करायचं असेल, तिथे काही आपण सांस्कृतिकसुद्धा कार्यक्रम थोडेसे करणार आहोत. आणि हायलाईट म्हणजे तिकडे जेवढे कलाकार आहेत त्या सिरियलचे ते उपस्थित राहणार आहेत. आणि 7 वाजता सिरियल चालू व्हायच्या अगोदर वेतोबाच्या वेशामध्ये जे मेन कलाकार आहेत ते इकडे त्या स्टेजवरती आम्ही त्यांचं परफॉर्मन्स करणार आहोत. आणि 7 वाजता आपण सिरियल चालू करू. बरोबर 7 वाजता जेव्हा टी व्हीवरती पण ते दिसणार आहे 7 ते 7:30 आपण ती मालिका लाईव्ह दाखवू. आणि 7:30 नंतर कलाकारांशी तुम्हाला काय बोलायचं असेल तर आपण ते इंटरॅक्शन सेशन आपण तिकडे ठेवून आपण त्यांचा सत्कार करू. आणि प्लस वेतोबा आरोलीतले जे हे आहेत ट्रस्टीज तर ते पण येणार आहेत. त्यांचा पण आम्ही सत्कार करणार आहोत. नाही, कसं होतं आत्तापर्यंत कसं होतं चित्रपटाचा प्रीमियर शो होतो सगळीकडे होतो, जिथे प्रत्येक ठिकाणी प्रमोशनसाठी आम्हाला जावं लागतं वगैरे. पण पहिल्यांदाच मालिकेचं प्रमोशन इन द सेन्स प्रीमियर शो म्हणजे ज्या पहिला एपिसोड ज्या वेळेत टेलिकास्ट होणार आहे त्याच वेळेत तो लाईव्ह इथून सगळ्यांना दाखवला जाणार आहे. एक प्रमोशनचं मागचं खरं तर कारण आहे. पण ते अजूनपर्यंत असं कोणी केलेलं नाही आहे. एक तर कसं आहे की वेतोबा ही जी मालिका आहे किंवा हा जो देव आहे हा आपल्या सिंधुदुर्गामध्ये जास्त त्याला मानला जातो. सो त्याच्याबद्दलचं जास्तीत जास्त अवेअरनेस या भागामध्ये आपल्या या सिंधुदुर्ग भागामध्ये व्हावा किंवा ओव्हरऑल कोकणामध्ये. म्हणजे आता तुम्हाला सांगतो आम्ही रत्नागिरीमध्ये आम्ही काही शो केले म्हणजे त्याबद्दल आम्ही बोलणारच आहोत. आनंदी सोहळा नावाचा सुद्धा असा एक सन मराठीचा एक कार्यक्रम आहे जो कार्यक्रम म्हणजे एक तर खास महिलांसाठीच बनवला गेला म्हणजे त्याचं डिझाईन त्या पद्धतीनेच केलं गेलेलं आहे अशासाठी की एक साधारणतः महिला म्हणजे कसं जर एक लग्नानंतर त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या अडकल्या जातात की 1-2 घटका किंवा 1-2 तास किंवा स्वतःसाठी काढायचं म्हटलं तर त्यांना तर वेळ मिळत नाही. सो त्यांच्यासाठी म्हणून 1-2 तास मनोरंजनाचा कार्यक्रम त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट्स असतील म्हणजे कसं होतं बऱ्याचशा गोष्टी ना त्यांच्या आतमध्ये असतात, बऱ्याचशा काही टॅलेंट्स त्यांच्यामध्ये सुद्धा असतात. पण बिकॉज ऑफ जबाबदाऱ्यांमुळे ना ते टॅलेंट्सना त्यांना ते वाव देऊ शकत नाहीत किंवा एक योग्य मार्ग किंवा एक प्लॅटफॉर्म चांगला मिळत नाही. सो सन मराठीने हा एक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आणला आहे की त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट्स असतील ते त्यांनी तिथे येऊन सादर करावेत. आणि एक आता हे कसं आम्ही ग्राउंड इव्हेंट ॲक्टिव्हिटीज करतो आहे आणि ह्याचे काही फुटेज वगैरे आहेत ते हे सन मराठीचं यूट्यूब चॅनल आहे तिथे आम्ही दाखवणार आहोत. पण जेव्हा ह्याची मालिका होईल त्याच्याबद्दलच आमचं चाललेलं आहे की ह्याची एक मालिका व्हावी. म्हणजे जसं अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर होम मिनिस्टर जशी आदेश बांदेकरांची मालिका आहे तशीच त्या पद्धतीचीच एक मालिका सन मराठी वरती यावी एक महिलांसाठी. त्यांच्यासाठी सुद्धा आमचा अत्यंत मनापासून प्रयत्न सुरू आहे. आणि त्यासाठीच ही एक ग्राउंड ॲक्टिव्हिटी आहे की त्यासाठी ही ग्राउंड ॲक्टिव्हिटी की जेणेकरून की हा सगळा डेटा चॅनलकडे जातो की बाबा किती लोक हे सन मराठी वाहिनी ही बघितली जाते, किती लोकांपर्यंत आमच्या मालिका पोचत आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीजतर्फे एक तो डेटा कलेक्ट करणं हा एक उद्देश पण आहे. पण त्याचबरोबर
ते नुसतं न करता एक मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम हवा. महिलांना एक 2 तास त्यांच्यासाठी जगता यावं म्हणून एक खास डिझाईन केलेला हा सन मराठीने होस्टिंग करतो. तसे त्या आनंदी सोहळ्याचं होस्टिंग मी करतो. आणि मी तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत आम्ही नागपूर आणि अकोल्यामध्ये 27 शोज हाऊसफुल करून आलेलो आहेत. आणि प्रचंड उत्साह महिलांचा, म्हणजे प्रचंड, म्हणजे कधी असं वाटतं की त्यांना आवरणं कठीण होऊन जातं, कारण इतकं साचलेलं असतं ना. आणि त्यांना एक असा प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर तर मग ते ऐकत नाही, मग त्या करतात. पण ते बरं वाटतं की त्याच्यामागचा मेन रिझन जो आमचा मेन एम आहे तो कुठेतरी आमचा पूर्ण होतो, एक साध्य होतोय ना. तर त्याचा एक आनंद आम्हाला खूप वेगळा आणि खूप छान अनुभव आम्हाला त्यातून मिळालेला आहे. आणि महिला इतक्या खुश होतात, म्हणजे आम्ही जेव्हा नागपूर आणि अकोल्यामध्ये पहिले 3-4 शो केल्यानंतर माउथ पब्लिसिटीनंतरच आम्हाला स्वतःहून समोरूनच त्या विभागातून आम्हाला फोन यायला लागले की आमच्या इथे तुम्ही हा कार्यक्रम करा. सो तोच आनंदी सोहळा हा जो कार्यक्रम, तो म्हटलं की आपण या कोकणामध्ये सुद्धा आपल्या सुरू करूया. कारण आपल्या कोकणात, कारण मी स्वतः कोकणातलं आहे, मी खारेपाटणचं आहे, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. त्यामुळे इतकं टॅलेंट आपल्या कोकणामध्ये ते मला नाही वाटत की महाराष्ट्रात अजून कुठल्या ठिकाणी असेल. सो त्या टॅलेंटला कुठेतरी एक वाव मिळावा, अजून काहीतरी एक चांगला एक काय म्हणतो ना, एक ब्रिज त्याला मिळावं त्या टॅलेंटपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यासाठी हे पूर्ण आयोजन आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये खूप छान आम्ही प्रयत्न करतो आहे आणि कुठेतरी आम्हाला तिथे चांगलं यश मिळते. फक्त आपल्या ह्या कोकणामध्ये जरा आम्हाला त्याचे शोज अजून व्हावेत याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न आहेत. म्हणजे आम्हाला 27 शोज आपल्या पूर्ण कोकणामध्ये करायचं, म्हणजे 12 शोज जे आहेत ते रत्नागिरीमध्ये करायचे आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये आपल्या 15 शोज करायचे आहेत. तर त्यासाठीच आपण तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आम्हाला ते सगळे शोज करायचे आहेत. सो तुमचीसुद्धा मदत आणि तुमचासुद्धा पाठिंबा जर आम्हाला मिळाला तर आम्ही खरंच खूप तुमचे आभार मानू. आणि खूप चांगला कार्यक्रम, म्हणजे तुम्ही स्वतः जर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तुम्हालासुद्धा तो कार्यक्रम खूप आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे महिला आमच्याकडे याव्यात, आम्ही असं काही करत नाही, आम्ही महिलांपर्यंत पोहोचतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन आम्ही कधीच करत नाही, कारण कसं आहे, प्रत्येक कार्यक्रम हा त्याच्या गोष्टी किंवा त्याचे महत्त्व घेऊन आलेला असतो. आज होम मिनिस्टर एक खूप गाजलेली अशी मालिका आहे, आदेश बांदेकर त्याचं होस्टिंग करतो आहे. सो आम्हाला कंपॅरिझन नाही करायचं आहे. कसं असतं, प्रत्येक चॅनल हे आपलं चॅनल अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचा नक्कीच विचार करत असतं. सो खरं तर म्हणजे असा एक प्रकारचा इव्हेंट विनयने खूप आधी केला होता. म्हणजे गावागावात अगदी खेड्यामध्ये काय नाव सिने बाजार नावाचा एक तो इव्हेंट करायचा की गावागावामध्ये जिथे थिएटर अवेलेबल नाही आहे, जिथे एंटरटेनमेंटचं कुठलं साधन नाही आहे, अशा ठिकाणी जाऊन तो तिथे सिनेमे दाखवायचा आणि विनामूल्य दाखवायचे. तिथे प्रॉपर जे आपण जुन्या काळी अगदी लहान असताना आपण पडद्यावरती प्रोजेक्टर लावून जे आपण सिनेमा वगैरे बघायचो, तशा पद्धतीने जे नवीन फिल्म्स आलेले आहेत त्यांचे प्रॉपर राईट्स घेऊन तो तिथे खेड्यापाड्यात आहे. आणि जवळजवळ मला वाटतं 550 गावं त्यांनी केलेली. सो ह्या 550 गावांचा एक डेटा त्याच्याकडे आहे. सो त्याच्यावरती त्यांनी रिसर्च करून असं केलं की ह्या 550 गावांमधल्या ज्या महिला आहेत की ज्यांना, म्हणजे आम्ही अशा ठिकाणी आनंदी सोहळा कार्यक्रम केले ना की जिथे महिलांना मनोरंजन करण्याचं साधनच नाही आहे. म्हणजे आम्ही जेव्हा खेळ घेतले महिलांबरोबर, त्यातनं एक महिला पहिली आली, तिला नऊवारी साडी मिळाली. तर ती साडी घेताना ती रडत होती. ती म्हणते मला आत्तापर्यंत हे माहितीच नव्हतं, ही साडी मला ऑब्वियसली गरीब घरातली होती, त्यांना माहितीच नव्हतं हे मनोरंजन किंवा असे खेळ जे आतापर्यंत ती कधीच खेळले नव्हते. पण ते ज्या अगदी मुक्तपणे त्यांना चान्स मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने ते खेळत होत्या ना की ते बघून आम्हालासुद्धा पण बरोबर वाटत होतं. सो आमचं असं झालं की मग ह्याची आपण मालिका का करू नये. मग आम्ही ते प्रपोजल चॅनलकडे मांडलं. पण चॅनलचं सुद्धा कसं आहे की जोपर्यंत तुमच्याकडे प्रॉपर डेटा त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत ते सुद्धा कुठलं डिसिजन घेऊ शकत नाही. सो एक डेटा कलेक्ट करणं, एक ॲक्टिव्हिटीज ही चालू करणं की बाबा हे खरंच किती त्याचा फायदा होऊ शकतो किंवा काय, तर मग आम्ही त्याची मालिका करू शकतो. तर पण आमचं आता तेच चाललं की याची मालिका करणं प्रॉपर, की त्यानिमित्तानेच आम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करतोय. एक डेटा आमच्याकडे येतो आणि मग आम्हाला असं वाटलं की नाही आता ह्याच्यात आपण उत्तम मालिका करू शकतो, कारण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर मग का आपण मर्यादित राहायचं, आपण पोचूया की मालिकेमार्फत अजून घराघरात पोचूया आपण. तर त्यानिमित्ताने आमचे हे सगळे प्रयत्न सुरू. आणि थोडंसं वेगळेपण म्हणजे काय की जसं नुसतं गेम्स न घेता आम्ही पहिला भाग कसा करतो की जे तुमच्यामध्ये टॅलेंट्स आहेत ते तुम्ही समोर येऊन मांडा. म्हणजे कोणाला गाणं गायचं आहे, उखाणे गायचे आहेत, कोणाला डान्स करायचं आहे किंवा काय त्या दिवशी जो डान्स केला कुठला जी आपली लोककला आहे त्या लोककला काही जण सादर करतात किंवा काय, तर त्यांना जे काही त्यांना अंग वगैरे, तर अशा वेगळ्या पद्धतीचं ते सादरीकरण होतं आणि मग आपण त्याला गेमचं एक स्वरूप जोडलं. आणि त्याच्यात जे उत्तम सादरीकरण करतात त्यांना आम्ही सन मराठी वाहिनीतर्फे काही बक्षिसं देतो. सो त्यांनासुद्धा ते एक काहीतरी मोटिवेट केल्यासारखं होतं, एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो. आणि त्याच्यातून सुद्धा जर अगदीच सांगायचं झालं तर ही खूप करता आतली गोष्ट आहे, पण आम्ही तुम्हाला सांगतो कारण सांगायला आम्हाला छान वाटतं की त्यातले जर एखादं कोण उत्तम सादरीकरण करणं, म्हणजे अभिनयाची कोणाला आवड असेल, तिने उत्तम काही सादरीकरण केलं तर त्या व्यक्तीला, त्या महिलेला डायरेक्ट सन मराठी वाहिनीवरच्या मालिकेमध्ये एखादा रोलसुद्धा देण्यात येईल.
सो अशा पद्धतीने आम्ही ते कार्यक्रम केले की जे स्ट्रगल आम्ही केलेलं आहे की तो कुठेतरी एक स्ट्रगलसुद्धा कमी होतो आणि एक महिलांनासुद्धा तितकंच एक कुठेतरी एक चान्स मिळतो आहे. बरं, त्या सगळ्या महिला म्हणजे आपल्या पुरुष वर्गाचं पण तितकंच कौतुक केलं पाहिजे की ते पुरुषसुद्धा सगळ्या महिलांना पाठवत आहे की ठीक आहे, जा तुम्ही तुमच्या पद्धतीने 1.5-2 तास जे काही एन्जॉय करता ते करा. सो त्यांचंसुद्धा कौतुक आहे खरं तर. आणि कसं माहिती आहे ना की कलाकारावरती अशी कुठली छाप नसते विनोदी किंवा सिरियस. कलाकार हा कलाकार असतो जो विनोद पण करू शकतो, जो रडवू पण शकतो. त्यातून कसं असतं की विनोद करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती सगळ्यांनाच जमते किंवा सगळ्यांचीच ती स्टाईल असते अशातला भाग नाही. पण मी तुम्हाला सांगतो खूप टॅलेंटेड लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं तर चला हवं द्या एक सिरियल आली आमची, खूप कलर्स लाईक कॉमेडी एक्सप्रेस नावाची आमची सिरियल होती. त्याच्यामध्ये बरं त्याच्यातूनच आम्ही आलेलो आहे पुढे. त्यानंतर चला हवं द्या आली. त्याच्यानंतर आता हास्य जत्रा सुरू आहे. त्या हास्य जत्रेमध्ये इतके छान टॅलेंटेड लोक नवीनच आहेत ती सिरियल. सो त्यांनासुद्धा कोणीतरी वाव दिलेलंच आहे. सो त्याच्यामध्ये टॅलेंट आहे हे असे वाव देणारे कार्यक्रम आले ना तर उत्तम कॉमेडी करणारे कलाकार नक्कीच इथे आपल्याला मिळतील. आणि खूप आहे आपल्या कोकणात ते जास्त आहेत कारण तो बाजच आहे आपला नाटकाचा किंवा लोककलेचा. कारण हे जे दशावतार वगैरे बघतो हे नाटक कुठून आलेले आहे, तिथूनच आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी. सो बेस तोच आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.